कोण पोतराज का अंतरवालीचा मरी आईल सोडलेला पोतराज तो कसाच जाईल हे बघा. त्याला वेळोवेळी समाजाला फसवायची सवय लागली. तो मरी आईचं अंतरवाली सराटीतलं मंदिर सोडू शकत नाही, तो जाऊ शकत नाही. कारण की फक्त समाजाची दिशाभूल करायची, कुठेतरी चला म्हणायचं, जाऊ म्हणायचं, जाणार नाही. तो फक्त समाजाला पाठवण्याचं काम करीन. स्वतः मरी आईचं मंदिर तो सोडणार नाही, मरी आईच्या मंदिरातच पडून राहील. आणि योगायोगाने आता आषाढ का आखाड महिना लागलेला आहे, त्यामुळे ते मरी आईचं मंदिर सोडू शकत नाही. आणि त्याला मुंबईला जायची भीती वाटू लागल्यामुळं त्याने आता त्याचे हस्तक, त्याचे कार्यकर्ते, त्याचे पदाधिकारी हे वेगवेगळ्या मंत्र्याला भेटण्यासाठी पाठवण्याचं काम सुरू केलं. काल परवा काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री उस्मानाबाद इथे धाराशिव इथे आले असता तिथे त्यांनी काही हस्तक पाठवले आणि सांगितलं की आमच्या दादांना मुंबईला जाण्यापासून रोखवा, आमच्या मागण्या मान्य करा. एकतर जरांगीच्या पोतराजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि त्या मागण्या मी म्हणतो त्याला जरी मुख्यमंत्री केलं तरी त्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, त्या संविधानात बसत नाहीत, कुठल्याच कायद्यात नाहीत. मग आपण मागतोय काय, मिळू शकते काय? फक्त आपली प्रसिद्धी आणि आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी हे सगळा स्टंट चाललेला आहे, सगळा खटाटोप चालला आहे. समाजाचं काय नुकसान होतं आहे, समाजाचं काय वाटोळ व्हायला लागलं आहे, EWS गेल्याने समाजाचं काय नुकसान होतं आहे. खरं तर माझं असं मत आहे की मराठा समाजातील जे विद्वान लोक आहेत त्यांनी EWS आरक्षण गेल्यामुळं मराठा समाजाचं किती नुकसान झालं आहे हे आता जगासमोर समाजासमोर येऊन सांगितलं पाहिजे. ह्या अशा पोतराजाच्या मागं लागून समाजाचं काहीही भलं होणार नाही. कारण की याला कुठला अभ्यास नाही, काही नाही. खरं तर त्याला आता मरी आईच्या जत्रेत त्याच्या नावाने एक रेडा कापला पाहिजे आणि त्याला तिथं स्वस्त अंतरवाली सराटीतच राहून देण्याचं काम केलं पाहिजे समाजाने. आणि कोणाला आंदोलन करायचं असेल तर एखाद्या सुज्ञ आणि तज्ज्ञ माणसांनी समोर येऊन मराठा समाजासाठी आंदोलन करावं. आपण जर बघितलं की ते मुंबईला सुद्धा जाऊन आझाद मैदानात आझाद नाही, आता तुम्ही सरकारला असं सुद्धा इशारा दिला. हे बघा 288 तो उभाच करणार होता ना. पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजातील जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना फसवण्याचं काम केलं. सगळ्या लोकांना सांगितलं होतं की 288 आम्ही उभाच करणार आहे, केलेत का? त्याप्रमाणे मुंबईला जाणारच आहोत अशी घोषणा आहे त्यांची, वल्गन आहे. परंतु मी तुम्हाला जसे 288 मी 288 नाही 88 सुद्धा उभा करू शकत नाही असं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आता मी तेच सांगतोय की 288 जसे उभा केले नाहीत तसं मुंबईला दौरा जाणारच नाही. आणि तुम्ही हे बघत राहा मी काय बोलतोय ते. मुंबईला जायला दम लागतो, त्याच्यामध्ये तो दम नाही. तो अंतरवालीतच वाकडं तिकडं पडून पुन्हा आता काहीतरी जवळ जसं तारीख जवळ येईल तसं त्याला कुठेतरी आजारी पडल, हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा ॲडमिट होईल. इथं नाही जमलं तर आता कुठेतरी त्या दिवशी लिफ्टचा स्टंट केला, कुठेतरी त्या विनाकारण बिचाऱ्या डॉक्टरांना त्रास देण्याचं काम. तिथं पाठीमागं शहागडच्या हॉस्पिटलला जाऊन पडला, आता औरंगाबादच्या संभाजीनगरच्या हॉस्पिटलला जाऊन पडल. बाकी काही जाणार नाही. आणि त्याचा जो मशिया होता, त्याचा जो लाड करणारा मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे हा आता त्याचेच हाल चाललेले आहेत. तेच त्या महायुतीमध्ये अस्वस्थ आहे. त्याच्यामुळं हे जे पोतराजे हा सुद्धा इकडं अस्वस्थ आहे. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं हा पोतराज जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला आणि ती काळ्या दगड